आज मी इतकं लढतोय पण मला एवढ्या धमक्या आल्या पण एक सुद्धा पत्रकार संघटना माझ्या पाठीशी उभी राहिली नाही। एक सुद्धा पत्रकार संघटनेने निषेधाचं पत्र काढलेलं नाही, कारण त्यांच्या दृष्टीने मी दीडशाना पत्रकार असेल, मी बावळट पत्रकार असेल किंवा यूट्यूबर आहे तर तिकडे लक्ष द्यायला नको असं काहीतरी असेल। फक्त किरण नाईकांशी मी एक संपर्कात होतो, संदीप काळे एक त्यांच्या संपर्कात होतो, पण आपले अनेक पत्रकार संघटना आहेत। हा काय एकट्या तुषार खरातचा विषय नाही तर एका पत्रकाराचा विषय आहे। जर आज माझ्यावर वेळ आलेली आहे, आज माझ्यावर खोटा गुन्हा दाखल होतोय, उद्या तुमच्यावरही होणार आहे, पत्रकारिता संपवण्याचं हे कारस्थान आहे। तर मी आता म्हणजे माझी इतकी बिकट स्थिती आहे की मी वकील देऊ शकत नाही, माझ्याकडे वकील द्यायला पैसा नाही आणि ज्या भागासाठी मी भांडतोय तिथं अनेक विरोधी नेते असतील, समाजातले लोक असतील, तेही कधी फार माझ्या पाठीशी उभे राहिलेत असे नाही। तोंडावर तेवढं गोड बोलतात, शाबासकी देतात। आता मी आतमध्ये तुरुंगात गेल्यानंतर मला कोणी माझ्या पाठीशी येईल असं मला वाटत नाही। तर मला वाटते मी आता रजा घेतो, जास्त काही बोलत नाही। आणि जर देवेंद्र भाऊ तुमच्यामध्ये मानवता असेल, म्हणजे मी जर काही चुकलो असेल तर जरूर ते गुन्हे माझ्यात दाखल करा। मी चुकीचं बोललो असेल, बदनामी झाली असेल तर ते माझ्यावर गुन्हे दाखल करा। मी त्या जयकुमार गोरेंना वारंवार म्हटलेलं आहे की तुम्ही मला मुलाखत द्या, तुम्ही जे बोलाल ते मी दाखवायला तयार आहे, परंतु त्यांना ते करता येत नाही, त्यांना लोकशाहीप्रमाणे वागता येत नाही, ते असे दंडेली करतात। मला तर वाटते ते पोलीस स्टेशनमध्ये ज्यावेळी मला अटक होईल त्यावेळी तिथं मारण्यासाठी त्यांची गँग स्वतः जयकुमार गोरे तिथं येतील, कारण पोलीस खातं तिथलं पूर्ण पोलीस खातं ते जयकुमार गोरे चालवतात। तिथले पोलीस आणि सरकारी वकील वगैरे ते जयकुमार गोरेंच्याच फेवरमधले असल्यामुळे न्यायालयाचे निकाल सुद्धा जयकुमार गोरेंच्याच बाजूने जातात। असं सगळं हे वातावरण आहे आणि माझ्यावर मी फार दुखावलं गेलेलो आहे। असं काहीतरी होईल असं मला वाटलं नव्हतं। मला वाटलं होतं की निश्चितपणे की माझ्यावर अनेक खटले दाखल होतील, ते बदनामीचे होतील, म्हणजे जे मी व्हिडिओ तयार केले त्याच्यावर बदनामीचे खटले दाखल होतील, परंतु असला सेक्शुअल हॅरसमेंटचा गुन्हा दाखल होईल असं मला स्वप्नात वाटलं नव्हतं। आणि मी भाजप असेल, शिवसेना असेल, राष्ट्रवादी असेल, काँग्रेस असेल, दोन्ही सत्तेतले बाहेरचे सगळ्या नेत्यांना मी विनंती करतो, आवाहन करतो की हे तुम्हाला तरी पटतंय का, ह्या महाराष्ट्राची संस्कृती आहे का, असे एखाद्या पत्रकारावर जो टीका करतोय म्हणून त्याच्यावर सेक्शुअल हॅरसमेंटची खोटी तक्रार करणं हे चांगलं लक्षण आहे का?